कोमल तुला दूध लागते देते घे. इथं मोठा बिस्किटचा पुडा दिसत आहे, घेऊ का मी? हो तुम्हाला जे जे लागतं ते तुम्हालाच कशाला आपल्या श्रीसाठी आणि नेहासाठी घेऊन घ्या. असं रोज खायसाठी लागतंच ना, तर घेऊन चला. इथून सामान न्यायला पुरते छोटं छोटं. घे ना, काय होते घेतलं तर. इथूनही घेतलं तर का आपल्याला काय हातीत न्यावं लागते का? गाडीतच तर ठेवावं लागते. इथून गाडी घ्यायची आपली इथून आणि घेऊन जायचं. ते बरोबर आहे तुझं झालं. पण कोमल इकडून थोडंसं दूर गेले तर कपड्याचं स्टेशन आहे, तिथं जाते का तू? तुला जर काही लागत असेल तर घेऊन घे ना. तुम्ही पाहते आणि तुम्ही इकडून घेऊन घ्या सगळं. किराणा घेऊनच घ्या ना, कशाला आता आलो तर. नाहीतरी आपल्याला जायला वेळ आहे, नाहीतरी आपल्याला थोडा टाइमपास करायचा आहे, तर मग आपण इथूनच खरेदी करून घेऊ ना, काय काय करायचे आहे ते. ते बरोबर आहे तुझं. मग आई बाबाला आणायच्या वेळेस त्रास नाही होत, जाऊ दे. नाहीतरी आलोच आहे तर घेऊन घेतो. त्यासाठी घेऊनच घेतो. त्यांच्या वाढदिवसाला गिफ्ट घ्यायसाठी घेऊन घेते आणि ठेवून देते. त्यांनाही लक्षात नाही द्या लागन. सामान टाकून द्या लागन. मला विचारत नाही म्हणा काय घेतलं काय नाही. ठेवून द्या लागन. मग दिसेल बाई माझंवाला सरप्राईज. नाही अधिक माझंवाला पचका होऊन जाईल. चल बाई, मी घेऊन जाते लवकर तिकडे आणि ठेवून देते. पाहतच होती काय गिफ्ट घ्यायचं काय गिफ्ट घ्यायचं. बरं झालं इथं आली तर माझ्या लक्षात आलं. गिफ्ट येऊन जाते. आणि थोडीशी नेहासाठी आणि हिच्यासाठी टी शर्ट घेते ना. आपल्या श्रीसाठी कसं आहे त्यांच्यासाठी घेतलं आणि काही सामान घेतलं तर कधी मुलं विचारतात ना काय आणलं तर घेऊनच घेते त्यांच्यासाठी. तिने कपड्यात कपडे टाकून देते. त्यांच्या त्या काउंटरवाल्याची बोलून घेते काही सांगू नका म्हणून, याचे पैसे माझ्याकडून घ्या म्हणून. घ्या नाही हो हा मॉल तर. तुम्ही तर कधी आणतच नाही मला. अगं वेळ तर असला पाहिजे ना माझ्याकडे. वेळ असला तर आणतो ना मी, नेत नाही का? हो तुम्ही तर आणताच हो. अजून यात मन राहिलं, तिला आणलं असतं तर कसं पाहायला मिळालं असतं तिला. किती आनंद होते लेकरांना असं बघून. ते बरोबर आहे, पण आलीच नाही तर काय करायचं आपण? मग आता कुठे चालायचं हो? चाल ना तू माझ्यासोबत गार्डनला, मी नेतो तुला. तुम्ही इथं सामान हाती काहीच घेतलं नाही हो. तुम्ही कुठं कुठं नेऊन ठेवलं का सामान? मी गाडीत शर्ट घेतलेला दिसला असेल का काय? मी अंधारच घातला होता, नाही दिसला असेल. काय टेन्शन, पैसे एवढे मोठे कमावले काय किती आयुष्य गेलं ह्याच विचारात माझ्या आज दिवस निघून गेले. चाल काही विचार करण्यात पडलं नाही. पैसे खर्च करायच्या वेळेस विचार करून निघाले. खर्च नाही करायला पुरत जमा झाले होते. गेले पैसे वाऱ्यासारखे उडून गेले तसे. त्याचा नियम नाही आहे, त्याच्यापेक्षा चांगलं जगून घ्यायला पुरतं काही पडलं नाही आहे. आता वावरात देतो, विचार सोडून देतो. निदान केले समजून जा. तुझ्याच काय भलं होते काय? सोनकेचा फोन आला बोलावते वाटते. पाहिले आले त्याने हेच नंबर नाही ह्या ते रे. हॅलो नमस्कार. मी का म्हणतो राजे हो, ओळखलं मग तुम्ही? आम्ही पोरी पाहिले आलतो ना, तर म्हटलं तुम्ही येऊन जा. तुमचे कोण नातेवाईक आहेत ते घेऊन या. तुमच्या जवायला कोणाला घेऊन यायचं आहे तर. मी तुम्हाला सांगतो ना कोणत्या तारखेला येतो तर. राजे हो, आमचा पोरगा तसा काय घरी राहत नाही. आमचा पोरगा तसा रोज ड्युटीवर जाते. फक्त रविवारी सुट्टी असते. रविवारकडे पहा तुम्ही जमते काय तर. रविवारशिवाय आमचं काही दुसरा दिवस जमत नाही. तर म्हणून म्हटलं त्याच्याशिवाय पोरगा असल्याशिवाय कसं जमणार आहे. पाहुणे पोरालाच पाहिजे ना. तर तुम्ही काय करा, रविवारी शेजा मग. कोणताही रविवार असो, या रविवार असो पुढचा रविवार असो, जमलं तर याच रविवारी येऊन जा. बरं झालं राजू, तुम्ही एकाच्या सांगून दिलं. नाही तर मग आम्ही दुसरा दिवस ठरवला असता. ठीक आहे मग जायले मग बरं होते ना. मग सुट्टी राहते आमचे जवायले. आमचे जवाई नोकरीवरच आहे ना, तर ते सुट्टी पाहिजे. हे बरोबर झालं म्हणा. ठीक आहे मग आम्ही येतो मग घेऊन सगळेजण. राम. बरं झालं इथं घरीच फोन येऊन गेला. आता काही जात नाही वावरात. मग जाईन. गीता अनिता येऊ इकडे. पुरीची मा येव. काही नाही जातो वावरात. काय तुरीच्या पेंड्याच आहे, माणूसच टाकते. काय लक्ष ठेवायला जायला पुरते. चाल जाऊ दे आता. अच्छा तेच घरीच रन जायचं. नाहीतरी नीताई गाल जाते तर तिला सार करून द्या लागत. एकटी कशी जण एवढी लेकराला घेऊन गाडीत बसून देतो तिला. नाही तिच्या घरीच जाऊ काय? नाही तिला काही मध्ये बसून द्या. मग तिचे पाहुणे येतेस तिकडून. लस खुश दिसून राहिले. नाही तर आतापर्यंत नाराज असतो. ते काय झालं काय माहित? काय म्हणता तुम्ही? त्याच्यासाठी आवाज दिला. पुरी आल्या नाही दिल दे ना आवाज. महत्वाचं काम आहे ना. एकटी झाली तू. अरे हो दोघी या. त्याच्याशिवाय सांगत नाही ते काय होतं. या लवकर. बाबा थोडंसं तुम्ही सुचू देत नाही. आताच मी कपडे भरायला लागले ना, तुम्ही आवाज देता. नुसता आवाज देता. कसं डोळ्यात आवाज दे ना तुमचं. बाबा तयारी करायला मला वेळ होते ना. मुलाला मला एकटीलाच घेऊन जावं लागते ना. वेळ झाला म्हणजे मग तिकडे रागूल ना तिची आजी. तसा आवाज दिला असेल का? काहीतरी महत्वाची गोष्ट असेल तेव्हा दिला ना आवाज. मी काय म्हणतो बाई, की त्याला पोरग पाहाले आलो नव्हतं का ते? त्यानं बोलावलं ना. ते म्हणे या म्हणे तुम्ही तुमचे ना किती घेऊन यायचे तर पाहुणे या म्हणे. बोलावलं पण ते ना आपल्याला. अरे बाबा बोलावून घेतलं. चांगला मुलगा आहे. हातचा जाऊ देऊ नका. कसं पसंत आलं तर तिथेच टिक्के लावून घ्यायचे. आता आपल्या तर पसंतच आहे. तुझी आहे ना पसंत? हो ताई. कोणत्या रोजी जाता तुम्ही पाहाले? मी सांगून द्याल ना रविवार शिवाय जमत नाही म्हणे द्यायचं. तर मग रविवारी या म्हणे. कोणत्याही रविवारी या म्हणे तुम्ही. 1-2 रविवारपैकी. ते तर मस्त झालं. श्रीच्या बाबाला व्यवस्थित पडते. फक्त श्रीच्या बाबाला न्यायला लागत. त्या सासऱ्याला न्यायला लागते. त्या सासऱ्याच्या काम नाही जमत म्हटलं. हो बाबा माझ्या सासरे गिसऱ्याले बिनपाल तुझी खर्च वाढवता. बोलतो पुरी. तेच तर सगळ्यात मेन आहे. त्याचं काम बघते काही लावून राहिली. आपलीच लावतो निसती. न्यास लागते. त्याच्या घरी आपण पोरगी दाखवली सगळं. तेच तर त्यानंच तर सारं केलं. लयच आहे ही पोरगी आपली. त्याच शेतात जात नाही. तुला नेऊन देतो तिथपर्यंत. डायरेक्ट गाडीत बसून देतो. म्हणजे तुला त्रास नाही होत. गाडीत बॅगा गिका चढवाले पोरा गिराले चढवाले बरं होऊन जाते. मी येतो त्यासोबत. ठीक बरोबर केलं. एक दिवस नेऊन द्या. हाय सदा नीट. तुम्ही कर्जा
ते जशी गाण्याची ऊन नसल्यासारखीच आहे. हां, किती वाजून राहिले, 3 आणि 3 वाजून राहिले आणि 4 आणि 4 वाजून राहिले, पण तिचा निघाचा पत्ता नाही आहे तिथून. तरी माहेरून निघावंच नाही वाटत का काय माहिती, तिथंच राहा वाटते काय तर कसं गमते काय माहितले करायला टाकून. पोरगी आहे बा काही विचार तर काही विचारच नाही आहे नवऱ्याला बा काही करून द्या लागते काय. आहे सासू कराले जाऊ आहेच. काहून या शाळेत गेलती म्हणतं दप्तर गिप्तर काहीच नाही नेलं आणि काहून एवढ्या लवकर आली तू घरी. मला सुट्टी झाली असून तेव्हा आली असून ना मी. अशी अशी कशी एवढ्या लवकर सुट्टी झाली तुले. 5 वाजता सुट्टी होत असते ना. माझी तुला समजत नाही का, आमच्या स्कूलला गॅदरिंग आहे. मग मस्तपैकी आम्ही ड्रेस गीच घालून गेलो होतो म्हणून चष्मा गिष्मा अशी जातो का मी स्कूलला, नाही तर कार्यक्रम होता म्हणून आम्हाला लवकर सुट्टी मिळाली. तिने वेगवेगळे ड्रेस घातले होते, सगळ्यांनीच वेगवेगळा लुक केला होता आणि मस्त आमच्या इथं कार्यक्रम झाले. घेतला होता कशात भाग घे. माझा कार्यक्रम व्हायचा आहे 2-3 दिवस असते आमच्या शाळेत कार्यक्रम ना. आमच्या शाळेत काही वेगवेगळे ड्रेस घालायचा डे होता. साहेब बाबा तुमच्या शाळेत नवीन 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 आहे, आमच्या वेळेस काहीच नव्हतं. आमच्या शाळेत खूप कार्यक्रम असते. माझा डान्स आहे, ये जो आजी तू आणि डान्स पाहिला. कधी आहे? 2 दिवसाने मी सांगतेस. मग माझी आईला घेऊन जाईन, काकूला घेऊन जाईन, सगळेच जण चालतं तुम्ही माझा डान्स पाहिला. बाबा जाऊ वाटते तू काकू सोबत नाही गेली. दिवस असते तर गेली असती, पण एवढा कार्यक्रम आहे, सगळे जण असतात, मजा येते. त्या दिवशी जाणार आहे कमी आजी तू काही पण. कुणी आले मग आता मजा पाहिजे. नवीन ड्रेस आहे काय कुठे घालायला. आता आम्ही कधी घातला नव्हता स्कूलला म्हणून घालून गेली होती. स्कूलमध्ये सगळे जण नवीन नवीन ड्रेस घेऊन घालून येतात. शिव मायनी होडी मला निहुडी नको म्हणत होती, आज म्हणत जाय. बापा तुम्ही पहिल्यांदाच आणलं फिरायला, खूपच छान ठिकाणी आणलं होतं. किती छान वाटत आहे इथचं वातावरण. सर्च केलं तेव्हा हे ठिकाण मिळालं. म्हटलं कोणाला माहित नाही पण खूप छान आहे हे ठिकाण. खूपच रम्य आहे आणि खूप शांती आहे इथे. असं ठिकाण कुठं पाहायला नाही मिळत. खूप छान आहे. पण आवडलं नाही गार्डन? हो, मला आवडलं ना. तुम्ही यासाठी एवढं छान स्पेशल वाला गार्डन शोधलं त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. याच्या पुढे मग मी आता दुसऱ्यांदा तुला कुठेच नेणार नाही. श्यामजी तसं नाहीये, धन्यवाद म्हटलं म्हणजे आनंद झाला म्हणून म्हटलं मी. चला ना, आपल्याला वेळ होईल ना, अधिक आपल्याला जावं लागेल ना घरी. घरची चिंता करते. जाऊ ना आपण घरी. 11ला पोचलो 12ला पोचलो तरी आपली स्वतःची गाडी आहे ना. पण हो